कसे आहात बालमित्रांनो? बऱ्याच जणांना आपलं भविष्य जाणून घेण्याची खूप इच्छा असते. तुम्हाला आहे का? पुढे काय होणार आहे? मी मोठा होऊन काय बनणार वगैरे अशा बऱ्याच गोष्टींबद्दल उत्सुकता असते. लोक ज्योतिषांना आपली पत्रिका दाखवतात. पण प्रत्येक वेळेला हे सगळं खरंच निघतं असं नाही. पत्रिका पाहणारे गणिताच्या आधारावर जन्माच्या वेळेला कुठला ग्रह, कुठले नक्षत्र, कुठल्या स्थानात होते हे सगळं पाहून करतात. पण थोडीशी जरी वेळ इकडे तिकडे चुकली तर ते सगळं गणित कोलमडतं. येणाऱ्या संकटापासून सावधगिरी म्हणून जसं वेदर फोरकास्ट वगैरे सांगतात ना, आपण त्याप्रमाणे मग आपली तयारी करतो. खूप पाऊस येणार असेल, खूप ऊन, जसं आता खूप ऊन तापणार आहे, लोकांनी बाहेर जाऊ नका, अलर्ट केलंय, तर इथपर्यंत ठीक आहे. पण खूप जास्त विश्वास ठेवावा की नाही ते आपलं आपण ठरवायचं. तर या संदर्भात एक गोष्ट मी ट्विंकल स्टार एक हितवाद सोबत रविवारी येतं त्याच्यात वाचली. मला ती आवडली गोष्ट, तीच मी आज तुम्हाला सांगते. त्यात एक राजा असतो. त्या राजाला जेव्हा एक मुलगा होता त्याला खूप आनंद होतो की आता हा मोठा होऊन माझा वारस आला, माझ्यानंतर हा राजा बनेल. खूप आनंदात असतात राजा राणी. आणि मग ते ज्योतिषाला बोलवतात त्याची पत्रिका बनवायला, पत्रिका पाहायला. पत्रिका करून ते खूप चिंतित दिसायला लागतात ज्योतिषी. त्यांचा चेहरा अगदी चिंताक्रांत असतो. राजा विचारतात, काय झालं? कसली काळजी तुम्हाला वाटते? याच्या आयुष्यात काही वाईट घडणार आहे का? तर ते म्हणतात की नाही, याच्या आयुष्यात वाईट म्हणण्यापेक्षा याचा जन्म तुमच्यासाठी वाईट आहे. याच्या हातून तुमचा मृत्यू होणार आहे. ते म्हणतात, हट, असं कसं होईल? एक मुलगा आपल्या वडिलांना कसं काय मारेल? ते म्हणतात, नाही, मला भविष्यात स्पष्ट दृश्य दिसतंय की तुम्ही एका विहिरीच्या बाजूला उभे आहे आणि तिथे वडाची सावली आहे आणि हा मुलगा तुम्हाला तलवारीने मारतो आहे म्हणून. त्यांना खूप काळजी वाटते. कसं करायचं? असं कसं होऊ शकतं? पण ती राणी म्हणते, नाही, माझ्या संस्कारावर विश्वास आहे. मी मुलाला चांगले संस्कार देईन. मग त्यांचं असं ठरलं की ती राणी त्या मुलाला घेऊन दुसरीकडे राहील, जंगलात. ती जंगलात राहते. तिथे ती मुलाला आपले चांगले शिकवते, चांगले संस्कार देते. असे खूप वर्ष जातात. आणि एकदा काय होतं, तो राजा शिकारीला गेलेला असतो जंगलात आणि एका जनावराच्या मागे लागता तो खूप थकतो. पण तो जनावर काही त्याला मिळत नाही आणि मग तो थकून भागून एका झाडाखाली उभा राहतो. तो झाडाखाली उभा असतो त्याच वेळेला एक मुलगा हातात बाण बिण घेतलेला असा येतो तिथे आणि ती त्याला बाण मारणारच असतो. तर तेवढ्यात एक बाई धावून येते आणि ती त्याला म्हणते की अरे अरे, तू काय यांना मारतोयस का? यांना मारू नको, हे तुझे वडील आहे. म्हणजे काय झालं असतं माहितीये, तो जंगलात राहणारी ती राणी जी असते ना, तीच असते ती, आणि हा त्या राजाचाच मुलगा असतो. आणि दृश्य पण ते सेम, जसं ज्योतिषीने सांगितलं. विहिरीच्या बाजूला तो राजा उभा, बाजूला झाड. आता तो सगळ्यांना वाटेल की अरे, हे तर त्याचं भविष्यच खरं व्हायला चाललंय. पण असं नव्हतं बरं का. त्या राणीने विचारलं, तू कोणाला मारत होतास? हे तुझे वडील आहे. तर तो म्हणे, नाही नाही, मी त्यांना मारत नव्हतो. बघ म्हणे त्यांच्या खाली काय आहे, पायाजवळ बघ त्यांच्या. तर त्यांच्या पायाजवळ एक साप असतो आणि तो मुलगा उलट आपल्या वडिलांना मारत नसतो, तर आपल्या वडिलांचे तो त्यावेळेला प्राण वाचत असतो त्या सापापासून. हे बघून त्या राजाला खूप खूप आनंद होतो आणि आपल्या कृतीचं थोडं वाईटही वाटतं. आणि मग तो दोघांना घेऊन राजमहालात परत येतो आणि ते सगळे आनंदाने राहायला लागतात. कशी वाटली मुलांना ही गोष्ट? आवडली असेल
तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.